छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। खरं म्हणजे आज शिवसेनेसाठी आणि बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेसाठी, धनुष्यबाणासाठी आणि खऱ्या शिवसेनेसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे। कारण दगडूदादा म्हणजे बाळासाहेबांचे कट्टर निष्ठावंत शिवसैनिक आणि बाळासाहेबांचा कट्टर मावळा म्हणून दगडूदादांचं नाव संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आपण घेतो। दगडूदादांसारखे असंख्य कार्यकर्ते, शिवसैनिक रक्ताचं पाणी करून, घरादारावर तुळशीपत्र ठेवून शिवसेना वाढवण्याचं काम दगडूदादांनी केलं। स्वतःच्या जीवाची पर्वा त्यांनी कधी केली नाही, पण शिवसेनेसाठी त्यांनी अंगावर, छातीवर वार घेतले, वार झेलले आणि आजही त्यांच्या अंगावर असंख्य वार आपल्याला पाहायला मिळतील। असा शिवसैनिक कुठे भेटणार? आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की आजचा दिवस, कारण दगडूदादा एक ज्येष्ठ शिवसैनिक आहे, माजी आमदार म्हणून त्यांनी काम केलंय, आमदार म्हणून काम केलंय आणि खऱ्या अर्थाने त्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी लालबाग परळ भागामध्ये अपार कष्ट घेतले आणि या दगडूदादांच्या प्रवेशामुळे खऱ्या अर्थाने आपला लालबागचा राजाचा आशीर्वाद शिवसेनेला मिळाला आहे। आणि आपलं गणेश मुंबईचा राजाचा आशीर्वाद देखील शिवसेनेला मिळाला आहे दगडूदादांच्या इकडे येण्यामुळे। त्याचा मला अभिमान आहे, आनंद आहे, समाधान आहे। दगडूदादांचं नेतृत्व बघितलं तर दगडासारखं कणखर आणि मजबूत आहे ना? मजबूत नावाप्रमाणे। आणि दगडूदादा हे शिवसेनेच्या, खरं म्हणजे मुंबईतल्या शिवसेनेच्या पायाचे दगड आहे, पायाचं दगड आहे। पाया मजबूत असेल तर इमारत मजबूत होते आणि असे पायाचे दगड शिवसेनेला मजबूत करत होते। बाळासाहेबांनी हेरलेली माणसं शिवसेना पुढे घेऊन जात होते, परंतु त्याचं मोल आताचे उबाटा जाणत नाही आणि अशा कडवट कार्यकर्त्यांना अशा प्रकारचे निर्णय का घ्यावे लागतात याचा विचारही करत नाही। गेला की तो कचरा अशा प्रकारचं त्याला दूषण देऊन, बदनाम करून मोकळे होतात। अशाने पक्ष मोठा होत नाही। पक्ष मोठा करायला ज्या कार्यकर्त्यांनी खस्ता खाल्ल्या, जेल भोगले, किती वर्ष जेलात होते तुम्ही? 3.5 वर्ष। 3.5 वर्ष ज्या कार्यकर्त्यांना जेल भोगलं शिवसेनेसाठी, पक्षासाठी, त्यांची अवहेलना करणं हे फारच दुर्दैवी आहे। माझ्यासारखा कार्यकर्ताही आपल्या समोर उभा आहे आणि तेव्हाही काय घडले या महाराष्ट्रात, 2019ला काय घडले या महाराष्ट्रात तेही महाराष्ट्राने पाहिलं आणि 2022ला काय घडलं तेही या महाराष्ट्राने पाहिलं। पण 2019ला या महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारलं नाही, परंतु 2022च्या उठावाला या महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारलं
आणि म्हणून दादा झालेली 2024ची लोकसभा आणि झालेली विधानसभा यामध्ये जनतेने कौल दिला आणि आपण 80 जागा लढवून 60 आमदार निवडून आणले. जनतेने कौल दिला, जनतेने आपला निर्णय स्वीकारला, कारण महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातला निर्णय आम्ही घेतला. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, बाळासाहेब अशा दगडूदादांसारख्या कार्यकर्त्याला, सहकार्याला सवंगडी समजायचे, परंतु आताचे जी लोक आहेत ती सवंगड्याला घरगडी समजायला लागले. मालक आणि नोकर हा भेद सुरू झाला. तिथेच